महाराष्ट्र संवाद लाईव्हमध्ये आपलं सर्वांचे स्वागत आहे। मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला यश मिळताना दिसत आहे। मराठा आरक्षणाच्या मागण्यासाठी अंतरावली सराटी येथे उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपले उपोषण मागे घेतले आहे। राज्य सरकारसोबत झालेल्या चर्चानंतर अनेक प्रमुख मागण्यांवर सकारात्मक निर्णय झाल्याचा दावा जरांगे यांनी केला आहे। रणरणत्या उन्हात सुरू असलेल्या या आंदोलनामुळे राज्याचे लक्ष पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या प्रश्नाकडे वेधले गेले होते। दिवसभर चर्चा झाल्यानंतर शनिवारी मध्यरात्री तोडगा निघाल्याचे जाहीर करण्यात आले। या चर्चेत सर्वात मोठा निर्णय म्हणजे 58 लाख कुणबी नोंदी उपलब्ध करून देण्यास सरकारने मान्यता दिली आहे। यापूर्वी 49 लाख नोंदी देण्यात आल्या होत्या। उर्वरित नोंदींची प्रक्रिया लवकर पूर्ण केली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे। हैदराबाद गॅझेटच्या आधारे मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबतही सरकारने सकारात्मक भूमिका घेतली आहे। तसेच कुणबी नोंदी देण्यास टाळाटाळ करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची तरतूद करण्यात येणार असल्याचे जरांगे यांनी सांगितले आहे। मराठा आणि कुणबी समाजासाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्यासाठी सरकारने तत्वतः मान्यता दिल्याचा दावा करण्यात आला आहे। या मंत्रालयासाठी स्वतंत्र कक्ष आणि माहिती अधिकारी नियुक्त करण्याची तयारी सुरू असल्याचे सांगण्यात आले। जात पडताळणी प्रक्रियेमुळे मराठा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक प्रवेश अडणार नाहीत यासाठी आवश्यक निर्देश दिले जाणार आहेत। तसेच सातारा संस्थांच्या गॅझेटियर संदर्भातील मागणीही सरकारने मान्य केल्याचे जरांगे यांनी स्पष्ट केले। मराठा आंदोलनादरम्यान दाखल झालेल्या गुन्हे मागे घेण्यासाठी प्रक्रिया सुरू करण्याबाबतही सरकारने सकारात्मक भूमिका घेतली आहे। आंदोलनात मृत्यू झालेल्या मराठा बांधवांच्या वारसांना महावितरण आणि MIDC मध्ये नोकरी देण्याची मागणीही चर्चेत स्वीकारण्यात आल्याचे सांगण्यात आले। मनोज जरांगे पाटील यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये सर्व मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र तसेच जात वैधता प्रमाणपत्र, 1994च्या धर्तीवर अध्यादेश, आंदोलकावरील गुन्हे मागे घेणे, मृतांच्या वारसांना नोकरी, सारथीच्या योजना पुन्हा सुरू करणे, महामंडळांचे प्रलंबित परतावे आणि स्वतंत्र मराठा कुणबी मंत्रालयाचा समावेश होता। दरम्यान मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीही सरकारने सकारात्मक निर्णय घेतल्याचे सांगितले आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील 2 ते 3 दिवसात आवश्यक आदेश काढले जातील असे त्यांनी म्हटले। उपोषण मागे घेतल्यामुळे सध्या आंदोलनाला विराम मिळाला असला तरी सरकारने दिलेल्या आश्वासनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी कितपत होते याकडे आता संपूर्ण मराठा समाजाचे लक्ष लागले आहे। आपल्याला काय वाटते, सरकारने दिलेले आश्वासने पूर्ण होतील का? आपले मत कमेंटमध्ये नक्की सांगा। महाराष्ट्र संवाद लाईव्ह, नांदेड। जय हिंद, जय महाराष्ट्र।